चांदूर बाजार तालुक्यात मंगळवारी पहाटे 5:30 ते 6च्या सुमारास ब्राह्मणवाडा थडी शिरसगाव करसगाव बहिरम लाखनवाडी शिवारात वादळी पावसासह जोरदार गारपीट झाली। संत्रा बागांसह ज्वारी, गहू, भाजीपाला अशा अनेक पिकांचे नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। त्वरित शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। अकाली पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे। चांदूर बाजार तालुक्याला अकाली पाऊस व गारपिटीचा तडाखा बसलाय। संत्रा बागांसह ज्वारी, गहू, भाजीपाला अशा अनेक पिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। मंगळवारी पहाटे 5 ते 6 वाजे दरम्यान वादळी पावसाने चांदूर बाजार तालुक्याला झोडपलं। ब्राह्मणवाडा थडी शिरसगाव करसगाव बहिरम लाखनवाडी शिवारात चांगल्या बोरा एवढ्या गारा पडल्या। त्वरित शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। अकाली पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे। मी विपुल चौधरी। आधी शेतकरी कुठल्याही पिकाला भाव नसल्यामुळे आधी शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि त्यात हे उस्मानी नैसर्गिक आपत्ती यामुळे आज सकाळी 4:30च्या सुमारामध्ये अथोनात गारपीट थोगाव, पिपरी, कुर्रा, लाखनवाडी, करसगाव या एरियामध्ये जर सांगायचं झालं चांदूर बाजार तालुक्यामध्ये अथोनात संत्र्याचं, कांद्याचं आणि गव्हाचं अथोनात नुकसान झालेलं आहे। आज संत्र्यांवरती 90% खर्च करून हा शेतकरी चुकलेला आहे आणि या कारणास्तव पूर्ण संत्रा फळ हे खाली आलेलं आहे। फळाला पूर्णतः डाग पडलेले आहे। कुठल्याच प्रकारचं फळ हे कामाचं राहिलेलं नाही आहे। इतक्या अथोनात नुकसान झाल्याच्या कारणास्तव शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला जर आर्थिक मदत दिली तर सगळ्यात चांगलं राहील। नाहीतर शेतकऱ्याची परिस्थिती ही इतकी बिकट झालेली आहे, आज शेतकऱ्याची मानसिकता शेतात जाण्याची सुद्धा राहिलेली नाही आहे। इतकी वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची झालेली आहे। तरी शासनाने याची तातडीने दखल घेऊन आणि तातडीने पंचनामे करून या कारणास्तव शेतकऱ्याला मदत नक्की त्या कारणास्तव मदत लवकरात लवकर करण्यात यावी हीच मी शासनाला विनंती करतो।